नमस्कार, अंकही बातमी अक्षयमध्ये मी तुमचा अक्षय तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। ऍक्च्युअली अंकही बातमी अक्षयचे पहिले 5 एपिसोड्स हा पूर्णपणे क्लासिक एरा होता, गोल्डन एरा होता, ज्यामध्ये मी ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्यापासून अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना अंकही बातमी अक्षयचा एपिसोड डेडिकेट केले होते। तर आज अंकही बातमी अक्षयचा 6वा एपिसोड टेलिकास्ट होतोय आणि आज अंकही बातमी अक्षयमध्ये आपण एका अशा माणसाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। चंद्रशेखर आझाद, सावरकर बंधू, लाला लजपत राय यांच्यासारख्या क्रांतिकारांसोबत स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानून मराठी अस्मिता, मराठी मनामध्ये जागृत करण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं, माणसं घडवली। तर आज अंकही बातमी अक्षयमध्ये आपण जाणून घेणार आहोत भालजी पेंढारकर यांच्याबद्दल। भालजी पेंढारकर मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं एक दिग्गज व्यक्तिमत्व। तसं पाहता मी जेव्हा भालजींवर एपिसोड करायचा ठरवला तेव्हा अक्षरशः माझी पंचायत झाली, कारण किती अफाट काम आहे या माणसाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये। आपण भालजींच्या कारकिर्दीचा नुसता आढावा जरी घेतला तरी थक्क व्हायला होऊन जातं। छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानून त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवली। एक सामान्य माणूस असामान्य कसा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भालजी पेंढारकर। तसं पाहता भालजी पेंढारकर यांचा जन्म 2 मे 1898 कोल्हापूरमध्ये झाला। यांचे वडील कोल्हापूर दरबारचे असिस्टंट गोपाळराव पेंढारकर आणि आई राधाबाई यांचे भालजी हे सुपुत्र। यांचे मोठे बंधू बाबूराव पेंढारकर आणि धाकटा बंधू म्हणजे मास्टर विनायक, त्यांच्या मावशी कमळाबाई आणि त्यांचे पती राजाराम बापू आणि त्यांची मुलं म्हणजे व्ही शांताराम, व्ही अवधूत, केशवराम असा भालजींचा त्याकाळी गोतावळा होता। नंतर प्रसिद्धीला आलेली ही मंडळी त्याकाळी लहान होती। तसं पाहता भालजींचा स्वभाव हा लहानपणी खूप खोडकर स्वभावाचा होता, त्यामुळे तलावात डुंबणं, तालमीत लोळणं, तलवारी चालवणं असा भालजींचा एकंदरीत छंद होता। अभ्यासाची आवड त्यांना सहसा त्याकाळी नव्हती। एकदा नवरे मास्तरांनी भालजींना वाचायची गोडी लावली। सुरुवातीला भालजी पेंढारकर हे म्युनिसिपल शाळेमध्ये होते, प्रायव्हेट स्कूलात होते, पुन्हा हवालदार शाळेमध्येही भालजींनी त्याकाळी शिक्षण घेतलं। नवरे मास्तरांनी भालजी पेंढारकरांवर नाटकांचे संस्कार केले। नाटक काय असतं हे नवरे मास्तरांनी भालजी पेंढारकरांना त्याकाळी समजावून सांगितलं आणि त्यानंतर भालजींनी लक्ष्मी थिएटरमध्ये जायला सुरुवात केली। लक्ष्मी थिएटरमध्ये भालजींनी गणपतराव जोशी, ज्ञानबा गोखले यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना अगदी जवळून पाहिलं। लक्ष्मी थिएटरमध्येच भालजींना एकंदरीत मूकपटाची स्क्रिप्ट कशी लिहायची याबद्दल जाण त्यांना मिळाली। पुन्हा लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये असताना एक जाज्वल्य देशभक्तीचं बाळकडू भालजी पेंढारकरांना मिळालं। पुन्हा शिवा दामलेंच्या मंडळामध्ये हुतात्मा राजगुरू यांची भेट झाली। सावरकर बंधूंसोबत भालजींनी काम केलं। छत्रपती शाहू महाराजांचा भालजींना सहवास लाभला। त्यामुळे एकंदरीतच समाजाभिमुख असलेले भालजी पेंढारकर आपल्याला बघायला मिळाले। त्यानंतर भालजींनी किर्लोस्कर कंपनीमध्ये एकदा भालजी गेले होते, तेव्हा साक्षात त्यांची भेट झाली, ती म्हणजे बालगंधर्व यांच्याशी। बालगंधर्व किर्लोस्कर नाटक कंपनीमध्ये आले होते। त्यानंतर या दोघांची मैत्री सुद्धा चांगली झाली। एकदा भालजी या दोघांबद्दल किस्सा सांगताना अक्षरशः भालजींना गहिवरून येतं। ते म्हणजे भालजी असं सांगतात की एकदा मी तापानी अक्षरशः घरी फणफणलो होतो, तेव्हा बालगंधर्व डॉक्टरांना घेऊन मला तपासायला घरी आले होते आणि हा किस्सा सांगताना भालजींना नेहमी गहिवरून येत असे। एकदा भालजी पेंढारकर आणि बालगंधर्व यांची मैत्री त्यानंतर खूप चांगल्या रीतीने आपल्याला बघायला मिळाली। त्यानंतर सहसा भालजींचा मुक्काम हा एकंदरीतच त्यांच्या गंधर्व नाटक कंपनीमध्ये असायचा। बालगंधर्वांना भालजींच्या आसुरी लालसा या नाटकामुळे भालजींच्या एकंदरीत नाटक लिहिण्याच्या शैलीबद्दल त्यांना माहित होतं। त्यानंतर त्यांच्या भवितव्यता, राष्ट्रसंसार, संगीत कायदेभंग ही भालजींची इतर गाजलेली नाटकं। भालजींनी त्यानंतर बऱ्याच सिनेमांमध्येही कामं करायला सुरुवात केली। तसा पाहता सिनेमामध्ये त्यांचा प्रवास हा इतका सोपा नव्हता, कारण याच काळामध्ये त्यांची भेट झाली, ती म्हणजे दादासाहेब तोरणे आणि बाबूराव पै यांच्याशी। हे त्या काळचे मराठी इंडस्ट्रीमधले खूप मोठे दिग्दर्शक होते। दादासाहेब तोरणे यांच्या साहाय्याने भालजींनी मूकपटामध्ये काम करायला सुरुवात केली। तो त्यांचा सिनेमा होता सती का शाप। सती का शाप नंतर भालजींनी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले मूकपटांमध्ये, मग तो पृथ्वी वल्लभ असो, बाजीराव मस्तानी असो, आणि त्यानंतर बऱ्याच सिनेमांसाठी त्यांनी कथा, पटकथा, दिग्दर्शक म्हणून सुद्धा भालजींनी काम पाहिलं। आणि त्यानंतर 1926 साली भालजींचा एक मूकपट आला, तो म्हणजे वंदे मातरम आश्रम। आणि या सिनेमाने तर अक्षरशः महाराष्ट्राला हलवून टाकलं, कारण या सिनेमावर त्याकडे इतकी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली की सेन्सॉरने अक्षरशः 4 वेळा या सिनेमाला कात्री लावली। पण कालांतराने हा सिनेमा सुद्धा चालला।
पण खऱ्या अर्थाने भालजी पेंढारकर हे सिनेमा सृष्टीमध्ये आले तो त्यांचा पहिला सिनेमा होता श्याम सुंदर नावाचा। तसं पाहता श्याम सुंदर या सिनेमाची कथा ही पौराणिक होती। त्यामध्ये कृष्ण आणि कंस अशा एकंदरीतच प्रतिमा होत्या। कृष्ण म्हणजे एकंदरीतच क्रांतिकारक आणि कंस म्हणजे एक जुलमी सत्ता, अशा त्यामध्ये प्रतिमा होत्या। हा सिनेमाही खूप चालला। त्यानंतर भालजींनी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले। छत्रपती शिवाजी महाराजांना त्यानंतर त्यांनी आराध्य दैवत मानलं। एकदा भालजी त्यांच्या पुस्तकामध्ये हा किस्सा सांगतात की भालजींना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप मोठी घृणा निर्माण झाली होती। आत्महत्या करणार तितक्यातच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर दिसली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्बिरीकडे पाहिलं आणि भालजींना एकंदरीतच मनातून दृष्टांत झाल्यासारखा झाला आणि मनातून आवाज आला की उठ, आत्महत्या काय करतोस भ्याड माणसासारखा, जागा हो, महाराजांना मुजरा कर आणि कामाला सुरुवात कर। आणि त्यानंतर भालजींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बरेच सिनेमे दिले। भालजी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करताना सुरुवातीला एक शपथ घेत असत, कोकिळा गाणं कसे काय म्हणतीये। गंगाबाईंनी सांगितलं तुम्हाला भर दुपारी गाणं म्हणणारी कोकिळा बघायचे। भालजी म्हणाले हो, मला बघायला नक्कीच हिला आवडेल। त्यानंतर गंगाबाईंनी त्या कोकिळेला बोलवलं। ती कोकिळा म्हणजे लांब सडक केसांची, एक नक्षीदार डोळ्यांची, रसरशीत डोळ्यांची अशी कोकिळा समोर उभी होती आणि त्या म्हणजे साक्षात लता मंगेशकर होत्या। त्यानंतर या दोघांनी एकत्र बरेच सिनेमे दिले। लता मंगेशकर आणि भालजींचा ऋणानुबंध त्यानंतर बराच काळ टिकला। लता मंगेशकर यांनी भालजींच्या सिनेमासाठी आनंद घन या नावाने म्युझिक सुद्धा दिलं। त्यानंतर भालजींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा बरेच सिनेमे केले, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले। भालजी तसं पाहता भालजींचा एक विचार असायचा की कला ही नेहमी माणसाच्या समाज प्रबोधनासाठी असावी। कलेमध्ये इतकी ताकद आहे की आपण कुठल्याही अँगलने लोकांचं समाज प्रबोधन करू शकतो। त्यानंतर भालजींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या धाटणीचे भालजींनी सिनेमे केले। भालजींच्या सिनेमाची एक खासियत त्यानंतर झाली की भालजींनी त्यांच्या प्रत्येक सिनेमाची सुरुवात ही एक महाराष्ट्र गीताने सुरू केली। जे महाराष्ट्र गीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलं होतं ते म्हणजे बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अक्षर एपिसोड मी भालजी पेंढारकर या मराठमोळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला डेडिकेट केला। आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।